टीईटी 2026 इंग्लिश पेपर 1 आणि 2 रॅपिड रिव्हिजन आज आपण बघणार आहोत आणि त्याचबरोबर काही महत्वाचे प्रश्न आज आपण अभ्यासणार आहोत. पहिला प्रश्न आहे, सिलेक्ट द वन विच बेस्ट एक्सप्रेसेस द गिव्हन सेंटेन्स इन पॅसिव्ह व्हॉइस. सेंटेन्स आहे आय नो हर, हे ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये दिलेले सेंटेन्स आहे आणि त्याचं पॅसिव्ह व्हॉइस जर आपल्याला हवं असेल तर शी इज नोन टू मी. दिलेले सेंटेन्स हे प्रेझेंट टेन्स मध्ये आहे, त्यामुळे आपल्याला जो काही पॅसिव्ह व्हॉइस आहे तो प्रेझेंट टेन्स मध्ये हवा आहे. शी इज नोन टू मी. चूज द वन विच बेस्ट एक्सप्रेसेस द फॉलोइंग सेंटेन्स इन इनडायरेक्ट स्पीच. ही सेड टू हर, आर यू कमिंग टू द पार्टी. ज्या वेळेला क्वेश्चन आर ने सुरू होतो रिपोर्टेड स्पीच मध्ये, त्यावेळेला आपल्याला वाक्य इफ किंवा वेदर या दोन शब्दाने जोडावं लागतं. ही टोल्ड हर, टोल्ड येणार नाही कारण या ठिकाणी आस्क्ड क्वेश्चन विचारलेला आहे. ही आस्क्ड हर वेदर शी वॉज कमिंग टू द पार्टी. दिस इज द करेक्ट आन्सर. चूज द करेक्टली स्पेल्ड वर्ड. मिलिनरी, ज्यावेळेला मिलिनरीचं स्पेलिंग आपण लिहितो त्यावेळेला NAIRE असं त्याचं एंड आहे, तर त्यामुळे हे दोन जे ऑप्शन्स आहेत हे बाद होतात. MILLI या ठिकाणी आय नाहीये म्हणजे हे देखील नाहीये. करेक्ट ऑप्शन इज 3. चूज द मिसस्पेल्ड वर्ड. चुकीचा स्पेलिंग असलेला शब्द शोधायचा आहे. करिअर बरोबर आहे, कॅरियर बरोबर आहे, झोडाईक म्हणजे राशी चक्र त्याचा अर्थ आहे तो देखील बरोबर आहे. सार्जंट, सार्जंट हा चुकीचा शब्द आहे. सार्जंट मध्ये हा ए जो आहे त्या ठिकाणी ES हवा आहे. सार्जंट म्हणजे लष्करी क्षेत्रातील किंवा पोलीस क्षेत्रातील एखादा दुय्यम दर्जाचा अधिकारी. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू फिल इन द ब्लँक. ही बॉट डॅश डॅश आईस्क्रीम. ही बॉट अँड आईस्क्रीम. चूज द करेक्ट क्वेश्चन टॅग. आय शॅल फोन यू टुमॉरो. दिलेलं वाक्य जे आहे ते पॉझिटिव्ह आहे, अफर्मेटिव्ह आहे. आपल्याला निगेटिव्ह क्वेश्चन टॅग हवा आहे, त्यामुळे शॅल नॉट आय हे येणार नाही कारण इथे प्रेझेंट टेन्स आहे. शॅलेंट आय, दिस द करेक्ट आन्सर. नेम द अंडरलाईन सबऑर्डिनेट क्लॉज. व्हॉट यू सेड इज ऍब्सोल्युटली करेक्ट. हे कोणतं क्लॉज आहे? व्हॉट यू सेड इज ऍब्सोल्युटली करेक्ट हे नाउन क्लॉज आहे. चूज द appropriate alternative to fill in the blank. The players remonstrated dash dash the umpire dash dash his partiality. Remonstrated म्हणजे निषेध व्यक्त करणे. Players remonstrated with the umpire. अंपायरच्या विरोधात निषेध व्यक्त केला. Against his partiality. With, against. Second is the correct option. Choose the word nearest in meaning to the underlined word. Underlined word is parsimonious. Parsimonious म्हणजे कंजूष. त्यामुळे यामधला जो काही करेक्ट याच्या जवळपास मिनिंग असणारा शब्द आहे क्रुएल नाहीये, हॉटी नाहीये, प्रॉडिगल नाहीये, मायझरली. मायझरली इज द करेक्ट वर्ड. कारण हॉटी म्हणजे गर्विष्ठ, प्रॉडिगल म्हणजे उधळपट्टी करणारा आणि मायझरली आणि पार्सिमोनियस या दोन्हींचा अर्थ कंजूष. सिलेक्ट द वर्ड विच इज क्लोजेस्ट टू द अपोजिट इन मिनिंग. फॉनी. फॉनी म्हणजे बनावट. ब्युटिफुल, अनरीड, जेन्युइन. जेन्युइन आणि फॉनी हे दोन्ही अपोजिट शब्द आहेत. करेक्ट ऑप्शन इज 3. Which one of the following pairs is not correctly matched? Genocide, murder of race हे बरोबर आहे. Sorocide, murder of sister हे बरोबर आहे. Uxoricide, murder of brother, this is wrong. Uxoricide म्हणजे murder of wife, पत्नीची हत्या. Matricide म्हणजे murder of mother, this is right. Third is the correct option. The young one of frog is called dash dash. Fawn, kid, cygnet, tadpole. Tadpole is the correct answer.
cry of dog is bark. Cry of an ape is dash dash. The cry of an ape is gibber. Sudhir is afraid of books. His family thinks that he is suffering from dash dash. आता या ठिकाणी अँड्रोफोबिया म्हणजे पुरुषांची भीती वाटणे. लोगोफोबिया म्हणजे शब्दांची भीती वाटणे. बिब्लोफोबिया म्हणजे पुस्तकांची भीती. बिब्लोफोबिया इज द करेक्ट आन्सर. आणि या ठिकाणी होडोफोबिया म्हणजे प्रवासाची भीती वाटणे. Fill in the blanks with suitable words. Life is to death as pleasure is to suffering. First is the correct option. Choose the correct meaning of the underlined idiom. Green-eyed friends. Green-eyed friends ही फ्रेज आहे, त्याचा अर्थ आहे jealous. Choose the most suitable verb phrase. While giving evidence in the court. कोर्टामध्ये एव्हिडन्स देताना she dash dash. She broke down. Fourth is the correct option. कोर्टामध्ये एव्हिडन्स देताना she broke down म्हणजे ती कोसळली. Select the combination of numbers so that letters arranged accordingly form a meaningful word. RUSGA आणि त्यांचे नंबर्स खाली दिले आहेत. R साठी 1, U साठी 2, S साठी 3, G साठी 4 आणि A साठी 5. आता ह्याचा जर आपण मिनिंगफुल वर्ड तयार केला तर शुगर असा होतो. SUGAR. त्यामुळे S साठी 3. So this is the correct option. Fill in the blanks with most suitable alternative. Pranesh told her that he dash dash her very well. He understood her very well. It is in past tense. Choose the most suitable alternative in accordance with the correct use of tense. Sanjana did not cook her breakfast yet. This is not correct. Sanjana has cooked her breakfast yet. This is also not correct. Sanjana has not cooked her breakfast yet. Present perfect मध्ये हा tense आहे. This is the correct option. Sanjana has not cooked her breakfast yet. Choose the most correct alternative to complete the sentence. For modern man, there are a number of diseases dash dash to suffer from. For a modern man, there are number of diseases to suffer from. Fill in the blanks with most suitable alternative. I have not written to her dash dash. She left for America. Options आहेत before, after, since, for. आता before आणि after ह्याचा याच्याशी संबंध नाहीये. सिन्स आणि फॉर मध्ये तुमचं कन्फ्युजन होऊ शकतं. तर सिन्स आणि फॉर यातला डिफरन्स लक्षात ठेवा. सिन्स हा जो शब्द आहे हा आपण तेव्हा वापरतो ज्या वेळेला स्टार्टिंग पॉइंट आपल्याला मेन्शन करायचा असतो. आता या ठिकाणी प्रश्नामध्ये आय हॅव नॉट रिटर्न टू हर शी लेफ्ट फॉर अमेरिका. केव्हापासून मी तिला लिहिलेलं नाहीये शी लेफ्ट फॉर अमेरिका, ज्या वेळेला ती अमेरिकेला गेली. म्हणजे या ठिकाणी स्टार्टिंग पॉइंट दिलेला आहे, म्हणजे या ठिकाणी सिन्स हा शब्द येईल. सिन्स आपण तेव्हा वापरतो जेव्हा आपल्याला पिरियडचा स्टार्टिंग पॉइंट मेन्शन करायचा असतो. आणि फॉर हा शब्द आपण तेव्हा वापरतो ज्यावेळेला आपल्याला पिरियड मेन्शन करायचा असतो. फॉर एक्झाम्पल, आय एम लिव्हिंग हिअर फॉर 5 years. गेल्या 5 वर्षांपासून मी इथे राहतो. हा फॉर आणि सिन्स मधला फरक लक्षात ठेवा. त्यामुळे या ठिकाणी थर्ड इज द करेक्ट ऑप्शन. Fill in the blanks with most suitable prepositions. Don't side dash dash those who act contrary dash dash national interest. Don't side with those who act to national interest. First is the correct option. म्हणजे त्यांची साईड घेऊ नका जे नॅशनल इंटरेस्टच्या कॉन्ट्ररी म्हणजे ऑपोजिट आहेत. Find out which part of the sentence has an error. Sentence is your statement that you find this dog in the street will not be trusted. Your statement that it is correct. You find this dog. हे wrong आहे कारण इथं फाईनच्या ठिकाणी फाउंड हवंय. You found this dog. So B is the correct option. Choose the grammatically correct sentence.
The team is confident to win the match. This is wrong. The team is confident of winning the match. This is correct. Identify figure of speech. Sentence आहे. Oh grave. Where is thy victory? ओ ग्रेव म्हणजे या ठिकाणी पोएट डायरेक्टली ग्रेव बरोबर बोलत आहे की जो रिप्लाय करू शकत नाही, म्हणजेच हे अपॉस्ट्रॉफ. सेकंड इज द करेक्ट ऑप्शन. आयडेंटिफाय द पार्ट ऑफ सेंटेन्स विच हॅज अन एरर. ही इज वेल अप दिस डेज डिस्पाइट हॅव्हिंग इल हेल्थ. नो एरर. या ठिकाणी पहिला जो पार्ट आहे ही इज वेल अप. वेल अप साधारणपणे वापरले जात नाही. ही इज वेल डुईंग असे शब्द वापरले जातात. सो ए इज द करेक्ट ऑप्शन. ए मध्ये एरर आहे. नेम द अंडरलाइन क्लॉज. वी कम हिअर दॅट वी मे स्टडी. वी कम हिअर दॅट वी मे स्टडी. या ठिकाणी रिगार्डिंग स्टडी मीन्स रिगार्डिंग वर्ब हे सेंटेन्स आहे, त्यामुळे ते ऍडवर्ब क्लॉज आहे. ऍडवर्ब क्लॉज ऑफ पर्पज. चूज द करेक्ट क्वेश्चन टॅग. एव्हरीथिंग इज फाईन पॉझिटिव्ह वाक्य आहे आणि त्यामुळे आपल्याला टॅग निगेटिव्ह हवा आहे. सो इजंट एव्हरीथिंग, इजंट दिस हे नाही येणार. इजंट इट, एव्हरीथिंग इज फाईन, इजंट इट. थर्ड इज द करेक्ट ऑप्शन. चूज द मिसस्पेल्ड वर्ड. अस्टेरिस्क, मिस्टार, ऑडियन्स. ऍक्रू, ऍक्रू हा शब्द चुकीचा आहे. ऍक्रू मध्ये डबल सी आहे. हे डबल सी आर यू. ऍक्रू म्हणजे जमा. Choose the correct meaning of phrase. Out and out. Out and out means finished, completed, through. Fourth is the correct option. Select the combination of numbers so that letters arranged accordingly form a meaningful word. या ठिकाणी ए एस के आय आर एच हे वर्ड्स लेटर्स दिलेले आहेत आणि त्यापासून जर आपण शब्द तयार केला तो रिक्षा असा होतो. रिक्षा हा शब्द जर तयार केला आपण तर आर साठी 5 म्हणजे सेकंड अँड थर्ड पॉसिबल. RI 5 4 means second is the correct option. Arrange the following parts to make a meaningful sentence. त्या ठिकाणी 7 पार्ट्स दिलेले आहेत आणि त्याचं जर मिनिंगफुल सेंटेन्स आपण तयार केलं तर सेंटेन्स काय तयार होईल. इट इज डिफिकल्ट टू फाइंड मेन सर्वंट्स इन बिग सिटीज बिकॉज दे आर एंगेज्ड इन अदर प्रॉफिटेबल प्रोफेशनल. It is difficult, this is number 1, to find men. Number 2, servants in big cities. Number 3, because. Number 4, they are. Number 5, engaged. Number 6, they engaged in other profitable professions. Number 7. आपला ऑप्शन आहे 4 6 5 3 2 1 7. Identify the part of speech of underlined word. She likes the same color as I do so. This is conjunction because it joins the 2 sentences. What does the modal auxiliary should express? It does not express permission, ability and necessity. Should supposition हा अर्थ एक्सप्रेस करतो. Which one of the following pairs is not correctly matched? यापैकी कोणती पेअर करेक्टली मॅच करत नाही. गव्हर्नमेंट बाय 1 पर्सन, मोनार्की. गव्हर्नमेंट बाय नोबल्स, ॲटोनॉमी, हे चुकलेलं आहे. गव्हर्नमेंट बाय नोबल्स इज कॉल्ड अरिस्टोक्रेसी.
गव्हर्नमेंट बाय पीपल इज कॉल्ड डेमोक्रेसी, हे बरोबर आहे. गव्हर्नमेंट बाय फ्यू पीपल इज ऑलिगार्की. सो करेक्ट ऑप्शन इज सेकंड वन. Choose the grammatically correct sentence. Population of London is greater than any city in India. Population of London is greater than all cities in India. Population of London is greater than that of any city in India. Population of London is more than any city in India. या ठिकाणी प्रत्येक सेंटेन्स मध्ये कंपॅरेटिव्ह डिग्री आहे आणि कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये दोन गोष्टींमध्ये तुलना केली जाते. सो पॉप्युलेशन ऑफ लंडन इज ग्रेटर दॅन एनी ऑफ द सिटी इन इंडिया. दिस इज द करेक्ट ऑप्शन. बाकीच्या सेंटेन्स मध्ये जी काही कंपॅरेटिव्ह डिग्री वापरलेली आहे त्यामध्ये चुका आहेत. Consider the following sentences. He succeeded because he worked hard. Because he worked hard, he succeeded. Only A is correct. Both A and B are correct. Only B is correct. Neither A nor B is correct. या ठिकाणी हे दोनही वाक्य बरोबर आहे. He succeeded because he worked hard. Because he worked hard, he succeeded. Second is the correct option. Choose the odd man out. Thanks, alms, riches, premises. या ठिकाणी थँक्स, रिचेस, प्रिमायसेस हे सगळे प्लुरल आहेत. आर्म्स जे आहे ते सिंग्युलर आहे. चूज द करेक्ट मीनिंग ऑफ द इडियम. पिकिंग होल्स. पिकिंग होल्स म्हणजे फाइंडिंग फॉल्स. पिकिंग होल्स ही फ्रेज आहे, हिचा अर्थ आहे फाइंडिंग फॉल्स. अ स्पेशलिस्ट who treats disease of feet is called as dash. कार्डिओलॉजिस्ट म्हणजे हृदयरोग तज्ञ. डर्मॅटोलॉजिस्ट म्हणजे त्वचारोग तज्ञ. कायरोपॉडिस्ट म्हणजे who treats the disease of feet, पायांचा आजार बरा करणारे कायरोपॉडिस्ट. न्यूरोलॉजिस्ट म्हणजे मेंदुरोग तज्ञ. सो थर्ड इज द करेक्ट ऑप्शन. चूज करेक्ट सिनोनिम. मॅग्निफिसंट. मॅग्निफिसंट म्हणजे स्प्लेंडेड. बघूया. Choose the correct antonym. Permanent, temporary. Fill in the blanks. He prefers dash dash. He prefers tea dash dash coffee. ज्यावेळेला प्रेफर हा शब्द वापरला जातो त्यावेळेला दोन नाउन टू ने जोडले जातात. ही प्रेफर वॉकिंग टू सायकलिंग. ही प्रेफर ट्रेन टू बस. म्हणजे या ठिकाणी ही प्रेफर टी टू कॉफी. हे लक्षात ठेवा. ज्या वेळेला प्रेफर हा शब्द वापरला जातो त्यावेळेला दोन प्रेफर केलेले दोनही नाउन टू ने जोडले जातात. सेकंड इज द करेक्ट ऑप्शन. चूज द करेक्ट पॅसिव्ह फॉर्म. सेंटेन्स आहे दे आर बिल्डिंग अ ब्रिज. हे ऍक्टिव्ह फॉर्म आहे. पॅसिव्ह फॉर्म काय येईल? द ब्रिज इज बिंग बिल्ट बाय देम. कारण दिलेलं सेंटेन्स जे आहे ते प्रेझेंट टेन्स मध्ये आहे त्यामुळे वॉज बिंग बिल्ट येणार नाही. ब्रिज इज बिंग बिल्ट बाय देम. आणि पहिला आणि तिसरा तर पूर्णपणे रॉंग आहे. पहिला आणि चौथं. सेकंड आणि थर्ड मध्ये कन्फ्युजन करू नका. सेकंड वाक्यामध्ये द ब्रिज वॉज बिंग बिल्ट बाय देम हा पास्ट टेन्स आहे. दिलेल्या वाक्यामध्ये प्रेझेंट टेन्स आहे त्यामुळे योग्य वाक्य आहे ब्रिज इज बिंग बिल्ट बाय देम. चूज द करेक्ट इनडायरेक्ट स्पीच. ही सेड आय एम हॅपी. She said I'm happy. She said that she was happy. Or she told she was happy. This is the correct answer. Sorry. She said that she was happy. This is the correct option. Which of the following is rhetorical question? रेटॉरिकल क्वेश्चन म्हणजे काय? रेटॉरिकल क्वेश्चन म्हणजे क्वेश्चन विचारला जातो पण उत्तराची अपेक्षा केली जात नाही. मात्र त्या प्रश्नातून काहीतरी सुचवलं जातं, एक्सप्रेस केलं जातं. शुड अ स्कूल हॅव जिम्नॅशियम हे नाहीये. हाऊ शुड वन कीप वन सेल्फ फिजिकली फिट हे देखील नाहीये. इजंट इट इज शेम टू टॉर्चर द वीक हे आहे. कारण या ठिकाणी उत्तराची अपेक्षा नाहीये मात्र काहीतरी एक्सप्रेस केलेलं आहे. Was it demonetization हे देखील नाहीये. सो थर्ड इज द करेक्ट ऑप्शन.
चूज द करेक्ट सिंपल सेंटेन्स फॉर द गिवन सेंटेन्स. गिवन सेंटेन्स साठी आपल्याला सिंपल सेंटेन्स चूज करायचं आहे. ही फिनिश्ड हिज एक्सरसाइज अँड पुट अवे हिज बुक्स. हे कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे कारण ते दोन्ही सेंटेन्स जे आहेत ती अँडने जोडलेली आहेत. ह्याचा आपल्याला सिंपल सेंटेन्स शोधायचा आहे. हॅव्हिंग फिनिश्ड हिज एक्सरसाइज ही पुट अवे हिज बुक्स. इट इज द करेक्ट आन्सर. हॅव्हिंग फिनिश्ड हिज एक्सरसाइज ही पुट अवे हिज बुक्स. दुसरं जे ऑप्शन आहे या ठिकाणी ही फिनिश्ड हिज बुक बाय पुटिंग हिज बुक अवे. दिस इज कंपाऊंड सेंटेन्स, कॉम्प्लेक्स सेंटेन्स कारण बायने जोडलेला आहे. टू फिनिश हिज एक्सरसाइज कॉमा ही पुट अवे हे कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे. कॉमाने दोन्ही सेंटेन्स जोडलेला आहे. हे देखील कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे. Select the combination of numbers so that alphabets arranged accordingly will form a meaningful word. UALNATER या पद्धतीने लेटर्स दिलेले आहेत आणि त्याचा जर आपण शब्द तयार करण्याचा प्रयत्न केला तर तो कोणता शब्द तयार होईल? नॅचरल. NATURAL. 4 5 6 7 2 3. First is the correct option. Name the underlined clause in the given sentence. The house where the accident occurred is nearby. This is adjective clause. It gives more information about the house. How was the house? It gives more information about the accident which took place near the house. So it is the adjective clause. Choose the correct positive degree. The lion is most ferocious of all animals. पॉझिटिव्ह डिग्री या ठिकाणी दिलेली जी डिग्री आहे, लायन इज द मोस्ट फेरोशियस ऑफ ऑल ॲनिमल्स. सुपरलेटिव्ह डिग्री आहे, त्याची आपल्याला पॉझिटिव्ह डिग्री बनवायची आहे. नो अदर ॲनिमल इज ॲज फेरोशियस ॲज द लायन. थर्ड इज द ऑप्शन. अशा प्रकारे आज आपण इंग्लिशमध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात त्याची रॅपिड रिव्हिजन घेतलेली आहे. त्याचबरोबर आपण काही महत्वाचे प्रश्न देखील या ठिकाणी अभ्यासलेले आहेत. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण CDP मधील काही महत्वाचे प्रश्न आणि रॅपिड रिव्हिजन घेणार आहोत. तोपर्यंत इंग्लिश पेपरच्या फर्स्ट आणि सेकंड पेपरचे जे काही महत्वाचे प्रश्न आहेत ते अभ्यासा. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना पाठवा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटूयात. तोपर्यंत नमस्कार.